आया जले शत्रु राह में मिले हमने, जब जब शमशीरें ताने है माए भवानी। नन आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने, बात यही मन में ठानी है माया भवानी। हम सब मर्द मावड़े बड़े खुददार हैं, अब हर एक दिन स्वराज का त्योहार है। अब ये शीश ना झुके तेरी लाज हम रखे, तेरे चरण की शपथ मां जगदम्बे है माया भवानी। थँक्यू डीजे. चला विनंती असेल सुरते परिवार सुरते चॅलेंजर संघाच्या कॅप्टनला की आपली सलामीची जोडी आपण लगेच मैदानात पाठवायची आहे. इथे सलामीची जोडी प्रस्थान होत असताना खऱ्या अर्थानं पाहू शकाल ते म्हणजेच कुंदन सुरते आणि त्यांच्या समोर फलंदाज असतील ते म्हणजेच सूरज सुरते. ही सलामीची जोडी मैदानात तुम्हाला पाहायला मिळेल. 5 षटकांचा पुन्हा एकदा दुसऱ्या फेरीतील पहिली लढत ही पाहायला मिळते. दोन्ही संघ एक एक सामना जिंकलेत. अर्थातच सुरते चॅलेंजर्स विरुद्ध त्यांच्या समेत फाईट करतील ते भोईर 11 अजित भोईर यांचा हा संघ. मागच्या सामन्यामध्ये अजित भोईर लवकर बाद झाले होते आणि मात्र तो डाव सावरला होता तो म्हणजेच फलंदाज हर्षद या खेळाडूनं, आणि ती मॅच मात्र त्यांनी जिंकवली आणि आपल्या संघाला विजयाचा जल्लोष त्यांनी करून दिला. तर इथे देखील पाहावं लागेल मागची मॅच देखील कुंदन सुरते आणि रोहित अर्थातच सुरते 11 क्रिकेट संघानं सुरते चॅलेंजर टीमने सहज जिंकला होता. परंतु यावेळी त्यांच्या समोर देखील आव्हान असेल ते अर्थातच क्षेत्ररक्षण करणारा भोईर 11 अजित भोईर यांचा संघ. सुमित भोईर तर राज गोटनकर साहेबांच्या नक्की त्यांच्या वतीनं खऱ्या अर्थानं पहिल्या मॅचसाठी देखील दमदार पारितोषिक होतं. तर फायनलच्या मॅचला देखील त्यांच्या माध्यमातून इथे भरघोष पारितोषिक दिले जातील. तर राज गोटनकर साहेब आपलं स्वागत आहे. आद्विक रिअलिटी अँड बिल्डर्स अँड डेव्हलपरचे ओनर त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. तर इथे पाहायला गेलं तर एकंदरीत विचार केला पहिल्याच बॉलवरती निर्धाव चेंडूची इथे सांगता येत असताना स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत ते म्हणजेच कुंदन सुरते आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत ते म्हणजेच सुमित. ओव्हरफुल टॉस बॉल ऑन साइडला एक्सिक्यूट केला. कॅप भरपूर मोठी आहे. वाईडिश मिड विकेटून लॉंग ऑनला येतील. जबरदस्त फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. हिंदुस्थानचा झहीर खानची आठवण करून देत असताना अजितने मात्र पायाने हा बॉल अडवला आणि तिथे धावा अडकवल्यात. ते आपल्या संघासाठी 2 धावा वाचवत आहेत आणि या 2 धावेच्या मदतीनं इथे कुंदन सुरते आपल्या डावाची सुरुवात करतायत आणि खातं उघडलंय. धावसंख्या पोहोचते ती बिनगडी बाद असताना 2 गोलंदाज आहेत. सुमित गोलंदाजीच्या मार्कवरती आणि फलंदाजाचा विचार केला सूरज आणि कुंदन. इथे आखू टप्प्याचा बॉल परंतु बॅटची इथे एज लागली. पंचांचा बोट आकाशाकडे गेलाय आणि फलंदाज इथे बाद होतील. कुंदन सुरते बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. बिलकुल ह्या इथे जर पाहायला गेलं तर नक्कीच पहिल्या बॉलवरती निर्धाव 2 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर लगेचच 3 बॉल झालेत. पंच लक्ष ठेवून इथं 1 बॉल डॉट आहे इथे 0. तर 3 बॉल इथे झाले. जॉन्टी आपण इथे जरा संपर्क साधा अविनाश यांच्याशी. तर गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील गोलंदाजीच्या मार्कवरती. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतायत परंतु इथे ओव्हरफुल टॉस बॉल स्क्वेअर लेगला डीपमध्ये फिल्डर आलेत उचलतील. एकच धाव इथे पूर्ण होईल आणि एका धावेच्या मदतीनं मात्र स्ट्राईक एंडला आता फलंदाज पोहोचलेत ते सूरज आणि त्यांना साथ देण्यासाठी नवीन फलंदाज आले होते मैदानामध्ये ज्याने 1 धावेने आपलं अकाउंट ओपन केलंय. ते फलंदाज निकेश सुरते खेळण्यासाठी सज्ज होतील. धावसंख्येचा एकूण विचार केला तर धावसंख्या पोहोचते ती तब्बल 3 या धावसंख्येवरती. यावेळी स्क्रीन बोल्ड यू मिस आय विल डेफिनेटली हिट आणि इथे यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. फलंदाज मैदानातून बाहेर जाईल तो म्हणजेच
सूरज बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. खऱ्या अर्थानं पाहायला गेला आज मात्र भोईर परिवार, भोईर 11 जितू म्हणजे जितेश भोईरचा हा शाप बाबा रामदेव सारखा आहे. कारण ज्या संघाला याचा शाप लागला तो संघ मात्र स्पर्धेतून थोड्या चिंतेच्या नजरेकडे. आणि इथे देखील सुरते चॅलेंजर संघाची थोडी दयनीय अवस्था पाहायला मिळते. सुरुवात चांगली झाली होती 2 धावेने, ती म्हणजेच सुरते चॅलेंजर्सची. आणि जसं फलंदाज बाद झाले कुंदन, त्याच्या पाठोपाठ लगेच इथे फलंदाज बाद झालेत, ते म्हणजेच सूरज, निकेश आणि रोहित. आता मात्र या 2 खेळाडूंच्या वरती मोठी डावाची जबाबदारी असेल या 2 फलंदाजांवरती. ते ॲज अ कॅप्टन रोहित सुरते आलेत बॅटिंगसाठी, त्यांच्यावर मोठी जबाबदारी आता असेल. इथे खरा बॉल, त्याच बॉलला फिरकावून लावलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आलेला कॅप्टनने आपले इरादे स्पष्ट करत असताना चेंडू जाईल सीमापार, षटकार. तो थँक्यू डीजे. तर इथे पहिलं षटक समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या पोहोचते तब्बल 9 या धावसंख्येवरती. 2 गडी जरी गमावले असले तरी मात्र या ठिकाणी डाव सावरत असताना तो म्हणजेच फलंदाज रोहित सुरते, तुम्ही याला पाहिलं आणि रोहितने आल्या जबरदस्त षटकार लगावला. रोहित सुरते म्हटल्यानंतर मित्रांनो कोण विसरेल वेस्ट इंडिजचा ऑलराऊंडर ब्रावो. आणि तशाच पद्धतीची ही फलंदाजी इथे नक्कीच करत असताना रोहित सुरते याच्या माध्यमातून. तो छोटा खेळाडू आहे बघा, छोटो ये बाहेर, बॉल बिल लागेल बेटा. तर गोलंदाजीच्या मार्कवरती इथे गोलंदाज आलेत किरण भोईर आणि त्यांना फेस करतील. स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत ते म्हणजेच निकेश, खेळण्यासाठी तयार. पहिलाच बॉल लेग कटरचा होता. गन्नाथ भोईर अजूनही फिटनेस किती चांगली बघा, जबरदस्त झेल टिपलाय. आणि तिसरा हादरा लागेल तो म्हणजे सुरते चॅलेंजर टीमला. आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये, खऱ्या अर्थानं विचुंबे गावचा सहवाग एकीराई मुन्नाभाई 5154 मैदानामध्ये जात असताना, कारण त्यांच्या माध्यमातून देखील मागच्या VPL मध्ये एक दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळाली. आता मात्र मधल्या क्रमांकाच्या फलंदाजांना डाव सावरावा लागेल. धावसंख्या फक्त इथे स्थिर राहिली ती 9. 3 गडी बाद झाल्यानंतर आता नवीन फलंदाज येत आहेत मैदानात, अर्जुन सुरते आणि मुन्ना सुरते. या 2 फलंदाजांवरती मोठी मदार असेल. तर गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज होते ते म्हणजेच किरण भोईर, ज्याने जबरदस्त चेंडू फेकला. थोडासा स्लोवर होता, लेग कटरचा बॉल बाहेरच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु जबरदस्त फिल्डिंग झाली तिथे गन्नाथ भोईर यांच्या माध्यमातून. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये फिल्डिंग करणं एवढं सोपं नसतं, परंतु इथे चांगली फिल्डिंग सादर करत असताना लगभग तिसरा हादरा लागेल, तिसरा धक्का लागलाय आत्तापर्यंत सुरते चॅलेंजर क्रिकेट संघाला. तर गोलंदाज इथे सज्ज होत आहेत. किरण भोईर पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट एक्सप्रेस हायवे एंड कडून गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. बॅटची बाहेरची कडा लागली होती, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु वेगाने एक धाव इथे कंप्लीट करतायत दोन्ही फलंदाज. आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते ती 10 या धावसंख्येवरती. संत सुरुवात म्हणावी लागेल आतापर्यंत बॅटिंग करणारा निश्चितपणे सुरते चॅलेंजर क्रिकेट संघ. अजूनही त्यांच्या बॅटिंगचा विचार केला तर चेतन सुरतेसारखा फलंदाज अजूनही त्यांच्या तंबूमध्ये शिल्लक असेल. म्हणजेच बॅटिंग लाईनअप तुमची भरपूर मोठी आहे आणि त्याच बॅटिंगच्या अनुषंगाने मात्र इथे डाव त्यांना सावरावा लागेल. इथे स्लोवर केला, भरपूर चांगलं व्हेरिएशन आतापर्यंत पाहायला मिळालं गोलंदाज किरण भोईर यांच्या माध्यमातून. या षटकाचा जर तुम्ही विचार केला एकंदरीत तर 3 षटकं फेकलेत. सेकंड पॉवर प्लेचं हे ओव्हर तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि या पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये मात्र रोखण्याचं काम करत असताना हा गोलंदाज किरण भोईर याची प्रशंसा करावी तेवढीच कमी आहे. पुन्हा एकदा तयार होत आहेत. यावेळी चान्स होती परंतु क्षेत्ररक्षण झालं खराब. तिथे मला तर वाटतं एक छोटू होता आणि त्याच्यानंतर होते ते म्हणजेच भाया आणि त्यांना बीट करून चेंडू जाईल सीमा पार चौकार. तर चौकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती तब्बल 14 या धावसंख्येवरती.
चौकार षटकार कसे येवो, पण चौकार षटकार येणं हे मात्र सुरते चॅलेंजर संघाला खूप गरजेचं असेल. आणि इथे मात्र चौकार येत असताना या ठिकाणी फलंदाज रोहित सुरते याच्या बॅटमधून पुन्हा एकदा फटका चांगला आहे, बॅकफूट पॉइंट आणि पॉइंटच्या मधून चेंडू जाईल कव्हर पॉइंट सीमा रेखा पलीकडे चौकार. नादी लागू नको आपलं तू. नक्कीच या ठिकाणी कव्हर पॉइंट सीमारेषा पलीकडे बॅक टू बॅक दुसरा चौकार आतापर्यंत आलाय रोहितच्या बॅटमधून आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती तब्बल 18 या धावसंख्येवरती. एका वेळेस वाटलं होतं की थोडासा लडखडतोय हा संघ, पडझडतो की काय, मात्र डाव इथे आपला सांभाळत असताना पत्त्यांचा डाव जसा कोसलावा तसाच मात्र डाव कोसळत होता आणि अशा वेळी मात्र संघाला इथे आधार देत असताना षटक क्रमांक दुसरं संपन्न झालंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर सुते चॅलेंजर संघाचं अस्तित्व जर पाहिलं गेलं तर आतापर्यंत 9.00च्या सरासरीनं 3 गडी बाद झालेत आणि 18 धावसंख्या धावफलकावरती. थँक्यू डीजे. अरे बापरे, हे काय आशिकेश आला की काय गोलंदाजीला, म्हणजे अजून टीम स्ट्रॉंग. तर इथे विचार करावा लागेल सुरते चॅलेंजर संघाला, कारण तुम्हाला कमीत कमी 60 धावा तरी बनवाव्या लागतील. आशिकेश आलेत नवीन गोलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती. सांगी कोट्यातील तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक मार्गस्थ असताना समोर देखील तितकाच दांडगा अनुभव असणारा हा तुम्हाला मुन्ना सुरते मैदानावरती पाहायला मिळेल. नेहमी सातत्याने चौकार आणि षटकाराची भाषा तो बोलत असतो, परंतु यावेळेस मिडल ऑर्डर्समध्ये त्याला एक चांगली जमेची बाजू सुरते चॅलेंजर क्रिकेट संघासाठी राखावी लागेल. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता, बॉल हवेत आहे, यशरक्षक आले झेल खाली, कुठलीही चुकी नाही आणि फलंदाजाला मात्र इथे बाद व्हावं लागेल. मुन्ना सुरते तंबूच्या आश्रयाला चौथा गडी बाद होईल सुरते चॅलेंजर क्रिकेट संघाचा. थँक्यू डीजे. मुन्ना सुरते, जर अशी तुमच्या संघाची फलंदाजी चालत राहिली तर गाडी नंबर 1552 सांगली सातारा समजून जा. परंतु इथे तुम्हाला तशी जी गोलंदाजी चालली आहे त्याच पद्धतीने सुरते चॅलेंजर क्रिकेट संघाला देखील गोलंदाजी करावी लागेल. आता इथे संघाचे खऱ्या अर्थानं सपोर्टर नाही तर संघाचे आधारस्तंभ वागेश्वर एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर चेतन सुरते इथे आलेत बॅटिंगच्या मार्कवरती, परंतु रोहित आहे जोपर्यंत मैदानावरती तोपर्यंत मॅच मात्र इथे अजूनही बनली जाईल ती चॅलेंजर सुरते क्रिकेट संघाला. इथे देखील लोवर फुल टॉप बॉल ऑन साईडला भिरकावून लावलाय, वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक अजित आहेत, उचलतील वेगाने, तोपर्यंत एक धाव इथे सहज कंप्लीट होते आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते ती तब्बल एकूण विचार केला तर 19 या धावसंख्येवरती 4 गडी बाद झाल्यानंतर करंट रन रेट जर तुम्ही विचार केला तर 8.14च्या सरासरीनं इथे धावा बनवतायत. तर घनश्याम सुरते मॅचला इथे लाईव्ह आनंद एन्जॉय करतायत. घनश्याम सुरते, तुमचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. अर्थातच विचंबे ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य किशोरदादा सुरते यांचे बंधू आहेत, ते देखील मॅचला इथे एन्जॉय करतायत. आपलंही सहर्ष स्वागत. तर इथे धावसंख्या पोहोचते एका धावेच्या मदतीने 19 या धावसंख्येवरती. गोंधळी संघ बिनजोड आहे, परंतु नक्कीच त्यांना देखील जोड भरला जाईल पुढच्या मॅचमध्ये. बॅकफुटवर जाऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे काय घडलंय, धाव कंप्लीट झाली असते आणि हा नशिबाचा चौकार मिळतो की काय, परंतु इथे जिथे एकही धाव नव्हती तिथे धावा कंप्लीट झाल्या त्या वेगाने, म्हणजेच इथे 2 आणि पुन्हा एकदा तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाला बाद व्हावं लागेल. चेतन सुरते बॅक टू द पॅव्हिलियन. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही, घाबरायचं नाही, आता घाबरायचं नाही. आता नक्कीच दे धक्का आणि खा छक्का तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. करण सुरते आलेत नवीन फलंदाज, रोहित सुरते आणि करण सुरते. जर तुम्ही या 2 खेळाडूंचा विचार केला, जेव्हा ग्रामीण स्पर्धा भरवल्या जातात तेव्हा मात्र हे दोन्ही खेळाडू तुम्हाला भैरवनाथ क्रिकेट संघ विचुंब्या या टीममध्ये ॲक्शनमध्ये इन ॲक्शनमध्ये सातत्याने तुम्ही पाहिलात. तर पाहूया इथे आता सलामीला पुन्हा स्ट्राईक एंडला फलंदाज पोहोचले ते म्हणजे रोहित. आतापर्यंत 15 या धावसंख्येवरती नाबाद फलंदाजी करत असताना परंतु यावेळेस बॉलला भिरकावून लावलाय मिड विकेटच्या दिशेनं, परंतु थोडंसं क्षेत्ररक्षण खराब झालं तिथं. इथे झेल
टिपला असता तर मात्र इथे नक्कीच एक चांगला कमबॅक अजून केला असता, परंतु रोहित सारख्या फलंदाजाला जर तुम्ही जीवनदान दिलं तर तुम्ही शेवटच्या 2 बॉलरवरती मोठे फटके खेळण्यासाठी सामोरं जावं लागेल. तर धावा 2 कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती तब्बल 23 या धावसंख्येवरती. 7 चेंडू 17 धाव्यांच्या वरती नाबाद फलंदाजी. नेक्स्ट मॅच भोईर शूटर्स विरुद्ध गोंधली टायगर्स, या दोघांच्या मध्ये लढत असेल. तर चला गोंधली टायगर यांना विनंती करतो आपण टॉससाठी या लगेच. इथे देखील ओव्हरफुल टॉस बॉल होता. तिथे क्षेत्ररक्षक आहेत अजित, येथील वेगाने उचलतील. फक्त एकच धाव इथे कंप्लीट होईल आणि एका धावेच्या मदतीनं तब्बल 3 षटकं इथे समाप्त झालेत आणि 3 षटका संपन्न झाल्यानंतर एकूण धावसंख्या पोहोचते 8.00च्या सरासरीनं. 24 धावा 5 गडी बाद झाल्यानंतर इथे सुरते चॅलेंजर्स 12 चेंडू शिल्लक असतील. आता मात्र 30 ते 35 धाव्यांची गरज नक्कीच असेल सेट टार्गेट करण्यासाठी ती चॅलेंजर सुरते क्रिकेट संघाला. जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, डीजे अजित भोईर, मला तर वाटतं तुमचे सुपुत्र आहेत का ते? 12वा. नक्कीच बघा किती मैदानावरती. तर प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक. बघा एका खेळाडूची स्तुती तोच करू शकतो ज्याने त्याच्यासमोर भरपूर काल क्रिकेट खेळला आहे आणि कित्येक दशकं खऱ्या अर्थानं या खेळाडूने गाजवली. तो गन्नाथ भोईर यांच्यासाठी खऱ्या अर्थानं 200 रुपयाचं प्रत्येक विकेटसाठी पारितोषिक. 40+ आमचे दमदार खेळाडू ग्रामपंचायत सदस्य राम पाटील विचुंबे यांच्या माध्यमातून इथे गन्नाथ भोईर साहेबांसाठी इथे प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक. षटक क्रमांक 4 मैदानावरती इथे चालू असताना गोलंदाजी मार्गवरती गन्नाथ आले. स्ट्राईक एंडला फलंदाज रोहित, याच्याकडे अनुभव थोडासा कमी असेल पण एकंदरीत विचार केला तर भरपूर साला क्रिकेटचा अनुभव घेत असताना वयाची 40 जरी ओलांडली असली तरुण तो तितकाच दर्जेदार फिटनेस आणि तितका चांगला क्रिकेटचा खेळ सातत्याने मात्र दाखवतील या मैदानावरती आणि कित्येक वेळा दाखवत आलेत ते म्हणजेच गन्नाथ भोईर गोलंदाजीच्या मार्कवरती. धावसंख्या पोहोचली ती 24. 5 गडी बाद झाल्यानंतर स्ट्राईक एंडला आहेत ते रोहित सुरते. आतापर्यंत 18 धावींची इनिंग त्यांच्या बॅटमधून, परंतु इथे बॉल जाईल मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे. षटकार थँक्यू डीजे. इथून मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असेल या दोन्ही फलंदाजांचा. षटकाराच्या मदतीनं 30 धावसंख्या धावफलकावरती. यावेळी देखील स्लो बॉल आहे. हा चेंडू देखील जाईल स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. गन्नाथ भोईरवर हल्ले चढवले जात आहेत आणि बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती सुरते चॅलेंजर संघाचा संघनायक मात्र आता तुटून पडतोय तो म्हणजेच रोहित सुरतेच्या बॅटमधून लगातार 2 षटकार. घरी घरी रस झाले रामाचा नामाची काही बैसली गौरी ही नावरी ना घरी घरी. वेट अँड वॉच. सध्याच्या घडीला तुम्ही जर विचार केला तर रोहित त्याच्या बॅटिंगचा फक्त तो पाहतोय आणि जसे त्याला खराब चेंडू मिळतील तशा तो वेळेनुसार मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न. आतापर्यंत 10 चेंडू 30 धावेवर फलंदाजी. यावेळी देखील भरपूर मोठा फटका आहे. हा देखील जाईल डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषा पलीकडे. या स्पर्धेतील पहिला अर्धशतक ठोकतो की काय आणि या स्पर्धेची पहिली षटकार हॅट्रिक रोहित सुरतेच्या नावावर. थँक्यू डीजे. 3 षटकार आल्यानंतर एकूण धावसंख्या पोहोचते ती 42. वैयक्तिक 36 या धावसंख्येवरती फलंदाजी इथे रोहित साकारत असताना इथे डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत उचलतील वेगाने. तोपर्यंत करंट स्लीप झाले. फक्त एकच धाव इथे मिळेल
आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती तब्बल 43 या धावसंख्येवरती. 5 गडी आतापर्यंत गमावलेत. या षटकातील 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत. गन्नाथ भोईर यांनी पहिल्या 3 चेंडूवर 3 षटकार आले. त्याच्यानंतर आखू टप्प्याचा बॉल होता त्याला डीप पॉईंटमध्ये ढकलून दिलं आणि एक धाव नक्की इथे वेगाने कंप्लीट करतायत. तर स्ट्राईक एंडला आता आलेत फलंदाज करण, ज्याने एकही चेंडूचा सामना केला नाही. आता मात्र त्यांना चौथ्या षटकामध्ये 5व्या बॉलवरती त्यांना स्ट्राईक मिळत असताना गन्नाथ भोईर पुन्हा एकदा तयार होतील. थोडेसे मागडे जरूर आहेत परंतु कमबॅक करतात आपल्या संघासाठी. यावेळी स्मिडॉपच्या डोक्यावरून जितूला भेद करून चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. चौकार. थँक्यू डीजे. 4 धावेच्या मदतीने इथे धावसंख्या पोहोचते ती तब्बल 47 या धावसंख्येवरती. या ओव्हर्समध्ये जर विचार करायला गेला तर या ओव्हर्समध्ये मला तर वाटतंय 3 षटकार, 1 चौकार आणि 1 सिंगल अशा पद्धतीने षटक क्रमांक हे मागडं संपन्न होत आहे. आणि गणेश भोईरांचं षटक जर तुम्ही विचार केलात तर या षटकामध्ये त्यांनी 23 धावा खर्च केल्या आणि 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या पोहोचते ती 47. सुरते चॅलेंजर्स क्रिकेट संघ. थँक्यू डीजे. तर नवीन गोलंदाज आले ते म्हणजेच रोशन भोईर गोलंदाजीच्या मार्कवरती. जेजुरी एक्सप्रेस गोलंदाजीच्या मार्कवरती इथे येत असताना उंच हाईट, खऱ्या अर्थानं उंच बांध्याचा शरीरयष्टी असणारा हा खेळाडू तुम्ही खऱ्या अर्थानं मैदानावरती पाहू शकाल. जेजुरी एक्सप्रेस गोलंदाजीच्या मार्कवरती मागच्या मॅचमध्ये पहिला बॉल भीमर फेकला होता आणि त्याच्यानंतर त्याने लगेचच आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केली. आणि इथे मात्र त्याच गोलंदाजाला पुन्हा एकदा प्राचारण करत असताना इथे पाहावी लागेल बॅटची कडा होती की नाही. परंतु नक्कीच फलंदाज व्यवस्थित आहे, सुखरूप. जर डायरेक्ट हिट झालं असतं तर फलंदाज बाद झाले असते. शेवटच्या ओव्हरमध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रत्येक बॅट्समन सातत्याने करतो आणि इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना रोशन भोईर गोलंदाजीच्या मार्कवरती 47 धावा आतापर्यंत झालेत. एकूण 3 षटकांचा विचार केला तर 3 षटकामध्ये फक्त 24 धावा होत्या आणि त्याच्यानंतर आलेल्या या चौथ्या षटकामध्ये 23 धावा. अर्थातच हे षटक देखील खूप महत्त्वाचं असेल दोन्ही संघांच्या माध्यमातून. जर इथे धावा बनवण्यामध्ये जास्त धावा बनवण्यामध्ये यशस्वी झाले तर मात्र त्याच्यानंतर त्यांना प्रेशर क्रिएट करावा लागेल. रोकायचं आहे ते भोईर क्रिकेट संघाला आणि त्यात धावा देखील बनवायच्या आहेत इथे सुरते चॅलेंजर क्रिकेट संघाला. 47 एकूण 37 धावसंख्येवरती नाबाद फलंदाजी करतो. 13 चेंडू फेस केल्यानंतर रोहित सुरते पुन्हा एकदा तयार. इथे आखू टप्प्याचा बॉल हा देखील जाईल सीमा रेषा पलीकडे. क्षेत्ररक्षक होते त्यांच्या डोक्यावरून सीमा रेषा पलीकडे. षटकार. थँक्यू डीजे. तर इथे षटकार आलाय. षटकाराच्या मदतीनं वैयक्तिक रोहित पोचले 43 या धावसंख्येवरती. म्हणजे या मॅचमध्ये सर्वाधिक धावा विनोद भाऊ भोईर यांनी 48 बनवल्या होत्या. त्या धावांचा विक्रम मोडला जाईल का? आणि देखील हा विक्रम मोडला जाईल. पुन्हा एकदा चेंडू सीमा रेषा पलीकडे. 49 धावसंख्येवरती नाबाद फलंदाजी. जर 1 धाव इथे कंप्लीट केली तर 50 धावांचा इथे अर्धशतक कंप्लीट होईल. तो म्हणजेच रोहित सुरते यांच्या माध्यमातून. षटकार. तर थँक्यू डीजे. नक्कीच विनोद भाऊ यांच्या 49 धावा आहेत, माफ करा, मागच्या मॅचमध्ये. आणि इथे जर एकूण विचार केला तर याच्या देखील 49 धावा झाल्यात. तर 500 रुपयाचं पारितोषिक आलंय या ठिकाणी. मुन्नाभाई सुरते एकीराई मुन्नाभाई यांच्या वतीनं फलंदाजासाठी 50 मारल्यानंतर त्याला पारितोषिक दिलं जाईल 500 रुपयाचं. शिवरायांच्या तलवारीसारखा तलपली याची बॅट. इथे फुलटॉस बॉल आहे. इथे अर्धशतक कंप्लीट होईल. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या रोहित सुरतेसाठी. रोहित बॅट उंचावचे. इथे खऱ्या अर्थाने प्रेक्षकांचा आपण टाळ्यांचा गजर इथे स्वीकारायचा आहे. वेल प्लेड रोहित, कॉंग्रॅच्युलेशन्स. बॅटवरती उंचावचे रोहित, चांगली बॅटिंग तुम्ही इथे दाखवलीत
आणि मात्र इथे संघाचा डाव सावरला आणि धावसंख्या पोहोचते ती 60. शेवटचे 2 चेंडू इथे शिल्लक असतील आणि राम पाटील यांच्या वतीनं देखील रोहितसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि मुन्नाबाई सुरते यांच्या वतीनं देखील 500 रुपयाचं पारितोषिक, एकूण 1000 रुपयाचं पारितोषिक रोहितसाठी इथे आलंय. आणि सुरते चॅलेंजरचा संघनायक कसा असावा या संघनायकाने मात्र मैदानावरती एक साजेसा खेळ दाखवत असताना करणसाठी हा बॉल हवेत आहे. तिथे अजित होते परंतु फलंदाजाला बाद व्हावे लागेल आणि इथे 6 बाद धक्का लागेल सुरते चॅलेंजर क्रिकेट संघाला. रुपेरी वालू सोनेरी लाटा जाब माझं वर्ग धरतय, रुपेरी वालू सोनेरी लाटा जाब माझं वर्ग धरतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनात काय करतय, कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनात काय करतय. नक्कीच मॅचमध्ये मजा येईल कारण भोईर क्रिकेट संघामध्ये देखील चांगले दाखड फलंदाज आहेत. तर परफेक्ट चॉईस विशू भोईर यांच्या वतीनं षटकार हॅट्रिकसाठी पारितोषिक होतं, ते पारितोषिक मात्र मिळवलंय ते म्हणजेच रोहित सुरते या फलंदाजानं. इथे लोवर फुल टॉस बॉल ऑन साईडला, गॅप भरपूर मोठी आहे, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आले तर आशिकेश एक धाव कंप्लीट होते. दुसरा घेण्याचा प्रयत्न फलंदाजाला बाद व्हावा लागेल आणि 5 षटके इथे समाप्त झालेत. 5 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या पोहोचते ती 61 आणि विजयासाठी 62 धाब्यांची गरज. परंतु रोहितसाठी एकदा जर तुम्हाला बॅटिंग त्याची आवडली असेल, भले तो आज गावासाठी नाही स्वतःच्या परिवारासाठी खेळतोय, तर एकदा बॅटिंग जोरदार टाळ्या रोहित सुरतेसाठी. 17 चेंडूंमध्ये 51 धाव्यांची बहारदार फलंदाजी. राम पाटील साहेब विचुंबे आणि त्यांच्या समेत मुन्ना सुरते यांच्या वतीने 500 रुपयाचे कॅश प्राईज आणि परफेक्ट चॉईस विशू भोईर मेन्स वेअरचे ओनर आहेत त्यांच्या माध्यमातून षटकार कंप्लीट झाले, षटकार हॅट्रिक आणि त्यांच्या माध्यमातून ब्रँडेड ट्रॅक टी शर्ट्स खऱ्या अर्थानं दिली जाईल ते म्हणजेच रोहित सुरते या खेळाडूला. तर मुन्ना सुरते यांच्याकडून 500 रुपये आले. थँक्यू डीजे. DJ Tapaja प्रत्येक मराठा वेडा आहे स्वराज्याचा, शिवाजी राजाचा, भगव्याचा. प्रत्येक मराठा वेडा आहे स्वराज्याचा, शिवाजी राजाचा, भगव्याचा. आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने, बात यही मन में ठाने है माय भवानी. अब सब मस्त मामले बड़े खुददार हैं, अब हर एक दिन स्वराज का त्योहार है. अब ये ईद ना जुबे तेरी लाज हम सके तेरे नबी जब नायक करते हैं माय भवानी.
दिया तूने ही तो झोलियां भरी। जो भी बरसों बरसों बरसी थी आई होठों पे हंसी बेवफा तेरी कृपा से मेरी आई खुशी। हम चंडाल से डटे कभी राह से हटे हमने बात यही मन में डाली जलाया हमारी। माया भवा खऱ्या अर्थानं इथे पाहायला गेलं तर विक्रांत विकी 5005 मॅचला आनंद घेत असताना त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. बोलूया मॅचकडे. ज्या पद्धतीनं बारी बारी सबकी बारी पहिली बारी खऱ्या अर्थानं पाहायला मिळाली ती म्हणजेच सुरती क्रिकेट संघाच्या वतीनं आणि आता बारी इथे पाहायला मिळेल का ती म्हणजेच मैदानावरती खऱ्या अर्थानं खेळत असताना ती म्हणजेच भोईर परिवाराकडून. तर सलामीला फलंदाज अजित भोईर आलेत आणि त्यांना साथ देतील ते म्हणजेच फलंदाज किरण भोईर. ही सलामीची जोडी मैदानावर इथे येत असताना गोलंदाजीच्या उंबरठ्यावरती गोलंदाज आलेत पहिल्या सत्रामध्ये ते म्हणजेच करण सुरते अपकमिंग रायझिंग स्टार सातत्याने ज्याला संबोधलं जातं तो खेळाडू इथे गोलंदाजीच्या मार्कवरती आलाय. परंतु ज्या पद्धतीने धाबा ठोकले ते एकूण 62 धाब्यांचं टार्गेट आणि त्या टार्गेटला आव्हान देत असताना मात्र इथे ही सलामीची जोडी तुम्ही मैदानावरती पाहू शकाल. याच्यानंतरची होणारी मॅच असेल ती म्हणजेच भोईर शूटर्स विरुद्ध गोंदली वॉरियर्स. चला टॉससाठी लगेच संपर्क साधा आपण. करण सुरते पहिलाच बॉल फेकण्यासाठी सज्ज होतील. अजित तयार. हागुटाप्याचा बॉल शॉर्ट पॉईंटच्या वरून मारण्याचा प्रयत्न इथे केला होता परंतु इथे एक धाब इथे कंप्लीट करतायत दोन्ही फलंदाज. हॅलो तर 2 धावा एकच धाव इथे मिळेल माफ करा आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 1 या धावसंख्येवरती. स्वतःचं अकाउंट ओपन करत असताना स्वतःचं अकाउंट ओपन करत असताना त्यांनी त्याच्यानंतर जर तुम्ही विचार केलात तर संघाचंही अकाउंट ओपन करत असताना इथे फलंदाज जर हा सामना भोईर संघाला जिंकायचा असेल तर शेवटच्या ओव्हरपर्यंत मात्र एका चांगल्या फलंदाजाला मैदानात राहावं लागेल. ही देखील लाईन भरपूर चांगली आहे. जोरदार अपील पंचांकडे केली गेली. नॉटआउटचा इशारा. एकंदरीत जर विचार केला पहिल्या विकेटसाठी जर पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा बनवण्यामध्ये यशस्वी झाले भोईर 11 तर त्याच्यानंतर आशिकेश सारखा येणारा फलंदाज देखील मैदानात आहे. तो देखील मोठे मोठे फटके खेळण्यामध्ये सातत्याने माहीर आहे आणि तो फलंदाज मात्र त्यांच्या तंबूमध्ये आता तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. तर ते निर्धाव चेंडू सांगता होत असताना विजयासाठी 62 धावांचं लक्ष आहे. एक धाव फलकावरती. इथे देखील चांगली लाईन गोलंदाज करण सुरते यांच्या माध्यमातून आणि तितकंच चांगलं चप्पल यष्टी रक्षण पाहायला मिळालं ते मुन्नाबाई सुरते यांच्या माध्यमातून. सलग 2 चेंडूवरती 2 निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये यशस्वी झाले आतापर्यंत करण सुरते. करण सुरतेचं हे ओव्हर खूप महत्त्वाचं असेल आणि त्याच दरम्यान ही गोलंदाजी खऱ्या अर्थानं महत्त्वाची करत असताना या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. खराब लाईन आहे. फुलटॉस बॉल होता त्याला भिरकावण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक आले. स्वतः संघनायक रोहित सुरते यांच्या वतीनं कुठलीही चुकी नाही आणि फलंदाजाला मात्र इथे बाद व्हावं लागलं आणि फलंदाज बाद होतील ते म्हणजेच किरण. बॅक टू द पॅव्हिलियन. सागरी फिरतीची दौलत न्यारी पार बसली हाय तू सोन्यावानी भान फिरमाच्या लाटेवरी संगे घेशील का तू मंगलेदारी फिरपुष्काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी फिरपुष्काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी फिरपुष्काची. थँक्यू डीजे. तरी ते फलंदाज बाद झाले ते म्हणजेच किरण भोईर. 0वरती 3 चेंडू फेस केलेत आणि एकही त्यांनी धाव काढली नाही आपल्या संघासाठी. इथे खऱ्या अर्थानं आमचे परममित्र विकी 5005 मॅचला आनंद घेत असताना त्यांचंही आम्ही स्वागत करतो. परंतु यावेळी लाईन किती चांगली बघा. सातत्याने खोलवर पद्धती चेंडू टाकण्याचा प्रयत्न इथे करतोय तो गोलंदाज करण सुरते. अर्थातच मुन्ना सुरते यांच्याच तालीमध्ये पडलेला हा खेळाडू चांगलं मार्गदर्शन त्याच्यासाठी राहिलं आहे आणि इथे मात्र एक चांगली कमबॅक आपल्या संघासाठी. या षटकामध्ये फक्त एकच धाव खर्च केली आणि हे थोडंसं दुर्दैव म्हणावे लागेल ते खऱ्या अर्थानं भोईर क्रिकेट संघाचं. गोलंदाज राऊंड द विकेट पुन्हा एकदा तयार. इथे फुलटॉस बॉल फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक दूर आहेत तोपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न थ्रो थोडासा खराब राहिला.
तुम्ही जेव्हा सर्कलच्या बाहेर फिल्डिंग करता तेव्हा तुम्हाला नक्कीच चांगली फिल्डिंग करावी लागते आणि इथे मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत आणि 2 धावेच्या मदतीनं षटक क्रमांक इथे पहिलं संपन्न झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 1 गडी बाद असताना 3. DJ महाराष्ट्राच्या मातीत रुजलं कला गुणांचं बेन महाराष्ट्राच्या मातीत रुजलं कला गुणांचं बेन मराठमोळ गाणं हे लाख मोलाचं सोनं मराठमोळ गाणं हे लाख मोलाचं सोनं तर नक्कीच इथे षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. एक चांगलं षटक म्हणता येईल भोईर संघाच्या माफ करा सुरते संघाच्या दृष्टिकोनातून. तर पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या पोहोचते ती तब्बल 3 या धावसंख्येवरती. विक्रांत आपलं सहर्ष स्वागत आहे. खऱ्या अर्थानं आज प्रत्येक परिवारावाईज ही मॅच खेळली जाते 5005. विक्रांत मॅचला इथे आनंद घेत आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत. आता विजयासाठी एकूण विचार केला तर 24 चेंडू 59 धावांची गरज. इथे आशिकेशला मात्र बहारदार फलंदाजी करावी लागेल तरच आज सामना आज मॅच जिंकू शकतात. नाहीतर नेहमीप्रमाणे भाया तुम्ही माईकवर लोकांना बोलत होते आता जेजुरी आता तुमची वेळ जेजुरीची नाही येईल तर बरी आहे कारण त्या पद्धतीने तुम्हाला इथे चांगला खेळ दाखवावा लागेल. अजित थोडेसे गालातल्या गालात हसतायत परंतु जोपर्यंत ते दोघे मैदानात आहेत तोपर्यंत मॅच त्यांच्यासाठी नक्कीच असेल. 24 चेंडू 59 धावांची गरज. आशिकेशला शेवटच्या बॉलवरती राहावे लागेल आणि त्यालाच मात्र साथ द्यावी लागेल ती संघनायक अजित भोईर यांना. गोलंदाजीमध्ये गोलंदाज आलेत नवीन गोलंदाज सुरते चॅलेंजर संघाकडून निकेश सुरते गोलंदाजीच्या मार्कवरती येत आहेत. दुसरं पॉवर प्लेचं हे षटक मैदानावरती मार्गस्थ असताना या पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये जर तुम्ही धावा बनवण्यामध्ये यशस्वी झाले नाहीत तर मात्र तुम्हाला दबाव सातत्याने तुमच्या फलंदाजांवरती पडत जाईल आणि त्याच दबावाने मात्र तुमचे विकेट्स लगेच गमावले जातील. प्रेशर तुम्ही जर क्रिएट कराल तर प्रेशरचा फायदा गोलंदाजांना इथे होईल आणि गोलंदाज देखील तुमच्यावरती दडपण टाकण्याचा प्रयत्न करतील पण ते दडपणाला झुगारून तुम्ही तसा खेळ मैदानात दाखवावा लागेल. 24 चेंडू 59 धावांची गरज. गोलंदाज तयार होत आहेत. निकेश सुरते पहिलाच बॉल. फटका भरपूर चांगला आहे पण तितकाच वेल हवेत परंतु झेल होईल की षटकार हो जबरदस्त फटका. अमलची फिल्डिंग इथे पाहायला मिळाली ती म्हणजेच रोहित सुरते यांच्या माध्यमातून. सलाम आहे तुमच्या या प्रयत्नासाठी. षटकार नाही झेल नाही घेतला परंतु 3 धावा नक्कीच आपल्या संघासाठी वाचवू शकले तर 3 धावा इट्स सेफ. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. गुडघ्याच्या आधावरती हा फटका खेळले होते फलंदाज ते म्हणजेच आशिकेश आणि मात्र इथे धाव संख्या 3 धावा इथे मिळतील. स्वतःला झोकून दिलं उंचवरून उडी मारली आणि मात्र इथे चांगलं एफर्ट दाखवत असताना हे असतं संघनायकाचं प्रदर्शन. अर्धशतक बॅटिंग त्यांनी केली यावेळी फुलटॉस बॉल आहे. क्षेत्ररक्षक करण सुरते येत आहेत आणि या मॅच मध्ये देखील अजित भोईर मात्र लवकरच बाद होत आहेत आणि इथे फलंदाज बाद व्हावा लागेल. दुसरा धक्का या ओव्हर्स मध्ये लागेल तो म्हणजेच बॅटिंग करणारा भोईर 11 क्रिकेट संघाला. तर नवीन फलंदाज आलेत सुमित भाई. आता आपण जेवून घेतलं तरी हरकत नाही. शेवटची बिर्याणी आपल्यासाठीच राहिली. आलेत गुड लक. चपाती खाल्ली चला बरं. आज रविवार उपवास आहे तुम्हाला आम्हाला आनंद वाटला. आज बायाला रविवार असून उपवास आहे चांगली गोष्ट आहे. सध्या ते हरिभक्त परायण मालकरी क्षेत्राकडे घुसतायत. भोईर परिवार आताच बायाच बोलतोय की आता तुमची थोडी मी बस बोलवले पण बघूया कुठपर्यंत आली ती. तर नक्कीच धावसंख्या पोहोचते ती तब्बल एकूण विचार केला धावसंख्येचा तर 6 या धावसंख्येवरती आणि प्रमोद मात्रे यांच्या चेहऱ्यावरती भाऊ आज मात्र माघार नाही घेणार तो. तर गोलंदाज निकेश तयार होत आहेत पुन्हा एकदा सज्ज. हा खेळाडू जोपर्यंत आहे मैदानात तोपर्यंत भाया बस बोलवायची गरज नाही. चेंडू सीमा पार षटकार. जबरदस्त प्रहार षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने एकूण धावसंख्या पोहोचते ती तब्बल 12 या धावसंख्येवरती आणि एकूण जर विचार केला आता मात्र जिंकण्यासाठी 21 चेंडू 50 धावांची गरज आहे.
ये जिंदगी है साहब, बिखरेंगे नहीं तो निखरेंगे कैसे. आणि तशाच पद्धतीची ही फलंदाजी मैदानावरती साकारत असताना तुम्ही आशिकेश भोईर याला पाहाल. आणि आशिकेशच्या बॅटमधून आलेला हा पहिला षटकार. एकूण 2 चेंडू त्याने फेस केलेत. 9 धावसंख्येवरती तो फलंदाजी करतोय. आणि आता जर विचार केला, हे 62 धावांचं पाठलाग करत असताना धावफलकावरती 12 धावा लागल्यात आणि 21 चेंडूंमध्ये आता 50 धावांची गरज. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. याच्यानंतर अजूनही 2 मॅच असतील. तर टॉससाठी आम्ही आमंत्रित करतो भोईर शूटर्स आणि गोंधली वॉरियर्स दोन्ही संघनायक या टॉससाठी. तो लगेच इथे टॉस केलेले दोन्ही या टीमच्या मध्ये. टॉस बॉक्समध्ये आपण यावं. प्रमोद म्हात्रे, खऱ्या अर्थानं त्यांचा संघ जरी बाहेर झाला असला म्हात्रे कुटुंब, परंतु ते भोईर कुटुंबासाठी नक्की चांगला सहयोग करतील भाऊंसाठी. यावेळेस देखील लाखू टप्प्याचा बाल त्याला फिरकावून लावलाय. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून चेंडू आणि सीमा पार षटकार. याच्यानंतर या बॉलवरती जर षटकार आला तर षटकार हॅट्रिकसाठी परफेक्ट चॉईस मेन्स लुक ब्रँडेड मेन्स वेअरचे ओनर विशू भोईर यांच्या माध्यमातून 3 षटकारासाठी ट्रॅक आणि टी शर्ट नक्की दिला जाईल. परफेक्ट चॉईस मेन्स वेअर ऑल ब्रँड क्लोथ्स अँड स्पोर्ट्स ट्रॅक टी शर्ट जॅकेट शर्ट साई मार्केट विचुंबे शॉप नंबर 13 तिथे जाऊन मात्र तुम्ही खरेदी करू शकता. आणि ज्या ज्या खेळाडूंनी षटकार लगावले षटकार हॅट्रिक त्यांनी मात्र लगेच संध्याकाळी मॅच संपल्यानंतर साई मार्केट विचुंबे शॉप नंबर 13 या गाल्यावरती जा आणि परफेक्ट चॉईस मेन्स वेअर तिथे ट्रॅक आणि टी शर्ट तुम्हाला नक्कीच दिलं जाईल. 1 तारखेला रिओपनिंग आहे त्याची. तरी पण तुम्हाला हे पारितोषिक खऱ्या अर्थाने देण्यात आलेलं आहे आणि ते नक्कीच ते पारितोषिक गमावले. परंतु इथे फटका फसलाय. हा जर झेल घेतला तर सामना मात्र जिंकावा असा पद्धतीने खेळ दाखवलाय. आणि इथे मात्र फलंदाज होतील. तिसरा षटकार मारण्याच्या मोहामध्ये फलंदाज बाद होत आहेत. आशिकेश भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. एंट्री वाघाची एंट्री वाघाची गेली हादरून दुनिया सारी. एंट्री वाघाची गेली हादरून दुनिया सारी. सारे जगात लय भारी 19 फेब्रुवारी. सारे जगात लय भारी 19 फेब्रुवारी. साऱ्या जगात लय भारी 19 फेब्रुवारी. साऱ्या जगात लय भारी. थँक्यू डीजे. चला भाऊ भोईर वॉरियर्सचे कॅप्टन या टॉससाठी आणि गोंधली संघाचे भोईर शूटर्सचे कॅप्टन इथे उपस्थित झालेत. तर गोंधली वॉरियर्सचे कॅप्टन देखील अभय गोंधली उपस्थित झालेत. तर टॉससाठी लगेच संपर्क साधा. दोन्ही संघनायक आहेत. टॉस केला जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते. तर टॉस करण्यासाठी मी विनंती करतो. कोणच्या हस्ते करू? तर रणजित भोईर या आपण आपल्या शुभ हस्ते कुठे आहेत? रणजित भोईर या पारितोषिक खऱ्या अर्थानं टॉस करण्यासाठी. परंतु इथे मॅच अजून संपली नाही. भरपूर चांगला फटका बॅट्समन होते. सुमितच्या बॅटमधून आलेला हा तडाखा. षटक क्रमांक 2 इथे समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 12.00च्या सरासरीनं 24. 3 गडी बाद झाल्यानंतर इथे भोईर 11. थँक्यू डीजे. तर आता 18 चेंडू आणि 38 धावींची गरज. जॉन्टी भोईर यांना त्यांच्या मिसेसचा लगेच मेसेज आला. संघ बाद झाल्यानंतर म्हात्रे परिवार काय हो तुम्हाला बॅग पाठवू का? मी जेजूरला जायचं ना का घरी याल? तर नक्कीच जॉन्टी म्हात्रे यांच्या मिसेस वहिनींनी खऱ्या अर्थानं मेसेज पाठवलं त्यांच्या हस्बंडला. त्या देखील लाईव्ह टीव्हीवर मॅच पाहत होत्या. नवीनच विवाह नक्की झाला जॉन्टी म्हात्रे यांचा. आम्ही मनापासून स्वागत करू. सातत्याने खूप मेहनत घेत असतात जेव्हा खऱ्या अर्थानं विचुंबेच्या मैदानावरती स्पर्धा होत असतात. आणि चांगलं मोलाचे सहकार्य अतुल भोईर, भरत पाटील, विनोद भाऊ भोईर, अजित भोईर, विनायक भोईर, अतुल भोईर, विनायक म्हात्रे, अविनाश पाटील आणि संपूर्ण भैरवनाथ क्रिकेट संघ विचुंबे सातत्याने जबरदस्त मेहनत घेत असतात. तर उद्या मात्र सुपर 8च्या लढती. तर भोईर शूटर संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. इथे सेकंड सेमीफायनल तुम्हाला पाहायला मिळेल. यातून जो संघ विजय होईल तो मात्र फायनलमध्ये डायरेक्ट प्रवेश करेल. आणि त्याच्यानंतर एक मॅच बॅलन्स असेल. बॅटिंग करण्याचा निर्णय भोईर शूटर्स. इम्पॉर्टंट मॅच आहे त्यांच्यासाठी. वेगवान बॉल अपील होती पंचांकडे. बॅटची एज आणि पंचाने अपील हेरली. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. 4था धक्का लागेल. तो म्हणजेच इथे बॅटिंग करणार क्रिकेट संघ भोईर 11. तुमची हो झाली नावाला तुमच्या टीम झाली. चितंजी खड्डरच्या तुमची हो झाली नावाला तुमच्या टीम झाली. ओ
फ्रॉडच केलाय थेट ओ सेठ तुम्ही माणूस हाय लय ग्रेट हॅलो, थँक्यू डीजे. आता मात्र 17 चेंडू आणि 38 धाब्यांची गरज. इथून होणारी मॅच तुम्हाला मोठी पाहायला मिळेल. प्रमोद सुरते, खऱ्या अर्थानं प्रमोद सुरते त्यांचं नाव आहे. प्रमोद, तुमचं स्वागत करू. आणि प्रीतम म्हात्रे, हे दोन्ही बंधूंची खऱ्या अर्थानं नक्कीच जोडी आहे. एक सातत्याने पाहायला गेलं तर विनोद भाऊ यांना खऱ्या अर्थानं मोठा सपोर्ट असतो त्यांचा. ते प्रमोद यांचं आम्ही सरचे स्वागत करतो. 17 चेंडू 38 धाब्यांची गरज. फलंदाज आहेत स्ट्राईक एंडवरती आता मात्र पाहायला मिळतील तुम्हाला. ते म्हणजेच नवीन फलंदाज आलेत रोशन भोईर, त्यांना साथ देतील सुमित भोईर. सुमितच्या बॅटमधून आतापर्यंत एक षटकार आलाय आणि तो लगेच नॉन स्ट्राईक एंडला आला शेवटच्या बॉलवरती. आता सुमितला जेवढे बॉल खेळता येईल तेवढं सुमितला खेळावे लागतील, परंतु 4 गडी गमावल्यानंतर आता भायाच्यावर बॅटिंगची बारी येते की काय हे मात्र नक्कीच मैदानावरती पाहायला मिळेल. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक धाव घेण्यात त्यामध्ये दोन्ही फलंदाज यशस्वी होत आहेत, परंतु डायरेक्ट हिट झालं असतं तर फलंदाज बाद झाले असते, परंतु डायरेक्ट हिट नाही झाला. त्याच्यानंतर 100 धाव अजून मिळाली आणि इथे 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 26 या धावसंख्येवरती. विजयासाठी 16 चेंडू आणि 36 धाव्यांची गरज. जबाबदारी एखाद्याच्या खांद्यावर जर तुम्ही दिलीत आणि ती जबाबदारी जर तुम्ही पूर्ण कराल तर नक्कीच तुम्हाला मात्र यश नक्कीच चांगलं लाभेल. तर इथे इन ॲक्शनमध्ये तुम्ही हरेश गोंधळीला खऱ्या अर्थानं आज पाहू शकाल. मॅचला मजा येईल. शर्यती क्षेत्रामध्ये देखील त्यांचं मोठं नाव आहे. इथे आखूटप्प्याचा बॉल, मुन्ना सुरते थोडेसे फंबल होत आहेत, परंतु चांगलं चप्पल यष्टीरक्षण. कारण मुन्ना सुरते म्हटल्यानंतर वीरेंद्र सेहवाग सातत्याने म्हटलं जातं आणि एक चांगली यष्टीरक्षकाची भूमिका इथे निभावत असताना, निर्धाव चेंडूची सांगता होत असताना संघाची धावसंख्या इथे पोहोचते ती तब्बल एकूण विचार करायचा स्थिर त्याच ठिकाणी 26 या धावसंख्येवरती. विजयासाठी अजूनही 15 चेंडू आणि 35 धाव्यांची गरज, 36 धाव्यांची गरज. जबरदस्त गोलंदाजी इथे करत असताना रोहित सुरते हा वेगवान गोलंदाज आहे, परंतु इथे रनआउटची संधी. मुन्नाने लगेच शिरलं की आता मात्र इथे जास्त वेगाने फलंदाज येत होते धाव घेण्यासाठी. लगेच थ्रो केला बॉलर एंडकडे आणि फलंदाज क्रमांक 5 अर्धी सेना तंबूच्या आश्रयाला, ते म्हणजेच भोईर 11 क्रिकेट संघाची. तर विवेक भोईर, रोहित भोईर बॅट्समन या. इथे बॅट्समन संपत आले, मला वाटतं भाया बोलतो मी जेवलो आता, मला मुश्किल आहे बॅटिंगसाठी. तर रोहित यावा आपण. तर इथे हवेत आहे फटका, मिड ऑफला एक शतरक्षक आलाय झेल खाली आणि चांगली फिल्डिंग इथे पाहायला मिळाली आणि फलंदाजाला मात्र इथे बाद व्हावं लागेल आणि अजून एक धक्का लागेल. 6वा हादरा तो भोईर 11 क्रिकेट संघाला. 3 षटकं समाप्त झालेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण 1 बॉल आहे, माफ करा. तर 5 चेंडू आतापर्यंत फेकलेत आणि गडी बाद झाले, ते म्हणजे 6. शेवटचे 4 फलंदाज शिल्लक असतील भोईर 11 क्रिकेट संघाकडे. थँक्यू डीजे. मित्रांनो, विसरून चालणार नाही हाच फलंदाज ज्याने मागच्या सामन्यामध्ये पडता डाव त्यांनी सांभाळला होता आणि आपल्या संघाला एक दमदार 23 धावा ठोकल्या होत्या एका षटकामध्ये. तोच फलंदाज पुन्हा एकदा मैदानामध्ये विजय साकारून करून देईल काय, तीच परिस्थिती आणि तोच बॅट्समन. 13 चेंडू 36 धाव्यांची गरज आहे. गोलंदाज रोहित सुरते तयार. पहिल्याच बॉलवरती वेगवान फटका मारण्याचा प्रयत्न होता. वेगवान बॉल, पाणी घेऊन जा लगेच मैदानामध्ये. डोल्यावर खरं तर चेंडू आदळला नसेल तर बरं, डोक्यावर नक्कीच आदळला आहे, परंतु लगेच जा पाणी घेऊन मैदान, उशीर नका करू यार. तर फलंदाज होते ते म्हणजेच हर्षद भोईर.
सर्वांनी जाऊ नका मैदानामध्ये, विनंती असेल. ओके ना, गुड लक. नक्कीच अपकमिंग स्टार आहे, येणाऱ्या भविष्य कालामध्ये विचंबे क्रिकेट संघासाठी चांगली बॅटिंग तो दाखवू शकेल. परंतु इथे रोहित सारख्या एक वेगवान गोलंदाजा समोर मोठे फटके केल्याचा प्रयत्न. परंतु चला, ही मॅच मात्र पुन्हा एकदा सुरळीत स्टार्ट होईल. शेवटचे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 36 धाव्यांची गरज. 6 षटकार का हर्षदच्या बॅटमधून येतील. मागच्या मॅचमध्ये हर्षदने चांगली बॅटिंग केली होती. डीजे रोहित भोईर आपण यावं. 2 बॅट्समन इथे कमी आहेत आपल्या डगआउट मध्ये. तर राम भोईर, माफ कर, राम पाटील यांच्या माध्यमातून गन्नाथ भोईर साहेबांसाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज. विजयासाठी 12 चेंडू आणि 36 धाव्यांची गरज. मॅच इम्पॉर्टंट आहेत दोन्ही संघाला. मागच्या मॅचमध्ये देखील 48 धाव्यांची भारदार इनिंग साकारली होती. ती फलंदाज खऱ्या अर्थानं पाहायला गेलात हर्षद भोईर याच्या माध्यमातून. आता मात्र 12 चेंडूमध्ये 6 षटकार लगावेल काय. सुरते चॅलेंजर संघासमोर हे अडचणी वाट निर्माण करील काय. तो फलंदाज मात्र पुन्हा एकदा सुसज्ज मैदानावरती. गोलंदाजीच्या मार्कवरती कुंदन सुरते आलेत. कुंदन सुरतेवरती देखील जबाबदाऱ्या असतील आणि इथे कुंदन सुरतेला मात्र हे जर षटक जर महागडे ठरलं कुंदन सुरतेच्या माध्यमातून तर मात्र मॅचमध्ये शिरकाव करतील. तो बॅटिंग करणारा क्रिकेट संघ अर्थातच भोईर 11. राम पाटील यांच्या वतीनं खऱ्या अर्थानं गन्नाथ भोईर यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचे कॅश प्राईज आहे. परंतु हे कॅश प्राईज नक्की घेतील काय. तुकाराम म्हात्रे साहेब यावं व्यासपीठावरती, आपलं सहर्ष स्वागत. आणि त्याच्यानंतर विनोद भाऊ भोईर 40+ चे दमदार खेळाडू यांच्या वतीनं देखील गन्नाथ भोईरसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. एकूण जर षटकार लगावलेत तर या ठिकाणी राम पाटील आणि विनोद भाऊ भोईर यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक. हा, प्रमोद घरात यांनी कर, प्रमोद भोईर ना नाही निघत, प्रमोद सुरते, तर नक्कीच यांच्या वतीनं देखील पारितोषिक दिलं जाईल. गोलंदाज तयार होतील. ओव्हर आयटम ओव्हर द विकेट. ते इथे लाईन पाहावी लागेल पंचांना. लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू अवांतर इथे घोषित केला आहे आणि अवांतरच्या मदतीनं एकूण धावसंख्येमध्ये वाढ होत असताना जतीन भोईर देखील वाट पाहत आहेत कधी त्यांच्या हातामध्ये बॅट केव्हा त्यांना वेळ मिळते बॅटिंग करण्याची. आणि विजयाच्या आशाने मात्र महेंद्रसिंग धोनी स्टाईलने या मॅचला फिनिश करतील काय. लोकांची टिंगल उडवण्यामध्ये 1 नंबरचा एक्का असेल कोण विचंबे गावचा, तर नाव आहे ते म्हणजे जतीन भोईर. 50 रुपयाचं बक्षीस दिलं तुला जतीन, प्रमोद यांच्या माध्यमातून. तर गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील विजयासाठी. जर विचार केला 12 चेंडू आणि 35 धाव्यांची गरज आहे. मॅचमध्ये अजूनही शिरकाव करण्याचा प्रयत्न करतायत भोईर 11 क्रिकेट संघ, परंतु त्यासाठी जास्त स्ट्राईक हर्षद भोईर या खेळाडूला घ्यावी लागेल. गोलंदाज चला स्पीडअप करा, जास्त उशीर घालू नका. तर पुन्हा एकदा तयार होतील कुंदन सुरते राईट आर्म ओव्हर द विकेटने. इथे हवेत आहे, फटका फसलाय परंतु स्वतः आले झेल खाली गोलंदाज आणि फलंदाजाला बाद व्हावं लागेल. फलंदाज क्रमांक 7 बाद झालेत. आता 3 फलंदाज या इथे लगेच. रोहित भोईर आपण यावं, आलेत ना, तर फलंदाज बाद. माझे आईचं
मन राबवतय मन राबवतय तुझा जगत गो. आता खऱ्या अर्थानं रोहित भोईरची आणि जतीन भोईरची संघाला गरज आहे, कारण तेच डाव इथे सावरू शकतील. परंतु हर्षद आहे तोपर्यंत मैदानामध्ये मॅच अजूनही त्या ठिकाणी जिंकूच शकतायत. पण तीच फलंदाजी पुन्हा एकदा तोच इतिहास या फलंदाजाला आता घडवावा लागेल. कुंदन सुरते आलेत गोलंदाजीवरती. पहिला बॉल जरी अवांतर फेकला असला तरी दुसऱ्या बॉलवरती त्यांनी गन्नाथ भोईरला बाद केलं. 11 चेंडू आणि 35 धाब्यांची गरज. एक्सप्रेस हायवे एन कडून गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत ते गोलंदाज कुंदन सुरते. इथे आखू टप्प्याचा बॉल होता, हुक करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु निराशा आली त्यांच्या वाटेला. निर्धाव चेंडूची इथे सांगता होत असताना इथून या क्षणी जर तुम्ही निर्धाव चेंडू खेळत गेले तर तुमचं मात्र या स्पर्धेतून अस्तित्व बाहेर होईल आणि विजयाची वाटचाल साकारत असताना एक बाउन्सचा इशारा दिलाय पंचांनी गोलंदाजाला. तर इथे विजयाची चाऊल साकारत असताना मात्र फायनलमध्ये आज या खऱ्या अर्थानं प्रत्येक कुटुंबाबाई संघ इथे खेळले जात आहेत आणि त्या स्पर्धेमध्ये मात्र विचुंबेच्या फायनलमध्ये प्रवेश करतील काय. 10 चेंडू 35 धाब्यांची गरज. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत गोलंदाजीवरती कुंदन सुरते. त्यांचा रनअपचा रिदम जर तुम्ही पाहिलात गोलंदाजीचा थोडेसे कुठेतरी अडथळत आहेत आणि चाचपडत गोलंदाजी इथे करतायत, कारण जितू आहेत त्या ठिकाणी ते नक्कीच गोलंदाजाला हसवण्याचा प्रयत्न करतील आणि एका क्षणी एखादा खराब बॉल जर पडला तर त्याचा पनिशमेंट मात्र बघा. मॅच जर पाहायला गेली कोणती छोटी मोठी मॅच नाही आहे. इथून जिंकला तर ट्रॉफी तुम्ही घरी घेऊन जाऊ शकाल. त्या अनुषंगाने तुम्हाला क्रिकेट दाखवावा लागेल. इथे फटका आहे हवेत, परंतु गॅप देखील भरपूर मोठी. चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल. चौकार. आता विजयासाठी 9 चेंडू आणि 31 धाब्यांची गरज. कशी भेटली ग तू या पिणाऱ्याला, कशी भेटली ग तू या पिणाऱ्याला, पाणी पडतंय घराने किनाऱ्याला, पाणी पडतंय घराने किनाऱ्याला. मला तर वाटतं विनोद भाऊ खऱ्या अर्थाने या खेळाडूला लवकर प्रमोट करायला पाहिजे होतं, कारण मागच्या मॅचमध्ये देखील चांगली इनिंग साकारली होती. 16 चेंडूमध्ये 48 धाबा खेळाडूंनी या बनवल्या होत्या, पण त्याला तुम्ही जर इथे मला तर वाटतं 7व्या क्रमांकासाठी फलंदाजीला पाठवताय, ही थोडीशी चुकीची तुमची इथे रणनीती आखली आहे खऱ्या अर्थानं संघनायकांना. ऑन साईडला पुन्हा एकदा फिरकावून लावलं चेंडूला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग झाली. तोपर्यंत एकच धाव इथे कंप्लीट होते. जितू दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु कुठे बॉल तुम्हाला खेळायला मिळाला तो घ्या, नाही तर रनआउट बाद झाले असते. प्रत्येक षटकाराला जितूसाठी बघा इथे पारितोषिक आलंय. प्रत्येक षटकारासाठी 20 रुपयाचा पारितोषिक विनोद भाऊ भोईर यांच्या माध्यमातून. तर नक्कीच इथे बघा किती सुवर्ण संधी असेल. मगाशी प्रमोद यांच्या वतीनं 20 रुपयाचं पारितोषिक आलं होतं आणि इथे देखील म्हणजे मोठं पारितोषिक म्हणावं लागेल. तर विजयासाठी 8 चेंडू 30 धाब्यांची गरज आणि रणजित भोईर यांच्या वतीनं 100 रुपयाचं पारितोषिक म्हणजे 120 आणि चेंडू जर निर्धाव खेळले तर 10 रुपयाचं पारितोषिक. आनंद गोंधळी म्हणजे एवढी मोठी पारितोषिक या खेळाडूसाठी. प्रमोद कडून 5 रुपये. ठीक आहे. तर जितो पुन्हा एकदा तयार. डावखुरे आताचा फलंदाज याकडे टाकण्याचा प्रयत्न होता कुंदन सुरते यांचा. तर 10 रुपये आतापर्यंत अकाउंटमध्ये जमा झालेत. हा ATM मध्ये पण 10 रुपये निघणार नाही कदाचित. हा आणि तुमच्या बजाजच्या कार्डवरती 10 रुपये पाठवले गेलेत. तर इथे 7 चेंडू आणि 30 धाब्यांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. मला तर वाटतं जास्तीत जास्त हर्षद स्ट्राईक सातत्याने घ्यावी लागेल, कारण आता मात्र भाया तुमची बॅग पॅक करण्याच्या तयारीत तुम्ही लागा. इथे फुलटॉस बॉल स्ट्राईक आपल्याकडे ठेवतील हर्षद. निर्धाव चेंडूची इथे सांगता होईल. षटक क्रमांक 4 संपन्न होईल आणि मात्र 6 चेंडू 30 धाब्यांची गरज. 5 षटकार जर लगावले तर मात्र फायनलमध्ये प्रवेश करेल तो भोईर 11 क्रिकेट संघ. डीजे गोंगडे घेऊ द्या किर्र मला बिरसला येऊ द्या. थँक्यू डीजे. असं वाटतंय तुकाराम म्हात्रे साहेब की सरकार पडते की काय इथे भोईर संघाची, कारण आतापर्यंत पाटील 11 बाहेर झालेत, त्याच्यानंतर भिंगारकर देखील बाहेर झालेत आणि गोंदी यांना घाबरून मला तर वाटतं गायकवाड मैदानात उतरलेच नाही आणि गोंदीनं खऱ्या अर्थाने त्यांनी विजय संपादन करून दिलं. आणि आता मैदानावरती पुन्हा एकदा एक लढत पाहायला मिळेल. सेकंड सेमी फायनल ती म्हणजे भोईर शूटर्स विरुद्ध गोंदली वॉरियर्स. वॉर्मअप करत असताना दोन्ही खेळाडू दोन्ही संघांचे मैदानावरती पाहायला मिळतील तुम्हाला.
तर शुभेच्छा देऊया. परंतु 6 चेंडू 30 धाब्यांची गरज. जर इथून बॅटमधून खऱ्या अर्थानं हर्षदच्या मोठे मोठे षटकार आले तर मात्र इथे हा सामना ते जिंकू शकतील. परंतु क्रिकेट आहे, जोपर्यंत शेवटचा बॉल फेकला जाणार नाही तोपर्यंत भविष्यवाणी वर्तवणं हे योग्य ठरणार नाही. स्ट्राईक एंडला हर्षद, नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज जतीन भोईर. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आले ते म्हणजेच सुरते चॅलेंजर संघाकडून सूरज सुरते. करण चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर 6 चेंडू 30 धाब्यांची गरज, 5 षटकारांची गरज आहे. या एंडनी काही होऊ शकतं. ज्या एंडनी धावा बनवल्या गेल्यात मागच्या मॅच मध्ये एकाच षटकामध्ये 23 याच फलंदाजांना चेस केल्या होत्या, परंतु इथे 30 धावा चेस करेल काय? करण जास्त उशीर घेऊ नका प्लीज, तुम्हाला विनंती असेल. क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर इथे 6 चेंडू 30 धाब्यांची गरज. गोलंदाज तयार होतील ते म्हणजेच इथे बॅटची कडा लागली होती. एक धाव कंप्लीट होते. मुन्ना सुरते चप्पल वेगाने चित्याच्या वेगाने इथे आले चेंडू खाली आणि एकच धाव इथे. बघा मुन्ना सुरते यांचं फिजिकल फिटनेस जर तुम्ही पाहिलं संध्याकाळी याच मैदानावरती एक फेरफटका चौ बाजूने मारत असतात आणि आपल्या फिजिकल फिटनेस त्याला सातत्याने ते निश्चित मेंटेन करत असतात. मुन्ना सुरते चांगली यष्टीरक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि आता मात्र स्लिपमध्ये त्यांना देखील तुम्ही पाहू शकाल. इथे आखूटप्प्याचा बॉल हा देखील जाईल सीमा रेषाच्या पलीकडे, परंतु तिथे प्रयत्न खूप चांगले झाले क्षेत्ररक्षकाचे. फक्त एकच धाव कंप्लीट होते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते. मॅच इथं खुली झाली. आता 4 चेंडू आणि 29 धाव्यांची गरज. आता बाया चला भरा बॅगा तुम्ही. आता बघा बस कुठपर्यंत आली ते. आता आली गाडी पण 1552 सांगली सातारा. तुम्ही आता साताऱ्याला जा, शर्तीनच जा, पुशेगावला जा, पुशेगावला. तर 4 चेंडू इथे एकूण 120 रुपयाचं पारितोषिक आहे. 125 रुपये पारितोषिक जितूसाठी. इथे निर्धाव चेंडूची सांगता होत असताना नेक्स्ट मॅच तुमच्या भेटीसाठी येईल. भोईर शूटर्स विरुद्ध त्यांच्या समोर फाईट करतील ते म्हणजेच गोंदली वॉरियर्स आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय भोईर शूटर्स. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर 20 रुपये जमा झालेत आतापर्यंत. 2 बॉल निर्धाव खेळले जतीन भोईर. जसे जसे निर्धाव चेंडू येतील तसे तसे पारितोषिक, परंतु हे पारितोषिक आता पटकावेल ज्यांनी जितूसाठी पारितोषिक लावलं होतं आणि 125 रुपयाचं पारितोषिक जितू भोईरच्या नावावर. एकदा जोरदार टाळ्या जितूसाठी. थँक्यू डीजे आनंद गोंदे यांच्याकडून 100 रुपये, विनोद भाऊ भोईर यांच्याकडून 20 रुपये आणि प्रमोद यांच्याकडून 5 रुपये आणि एकूण 125 रुपयाचं पारितोषिक लगेच जमा करा. आणि रणजित भोईर यांच्याकडून देखील 100 रुपयाचं पारितोषिक होतं आणि हे पारितोषिक एकूण 225 250 रुपयाचं पारितोषिक अर्थातच जितेश जतीन भोईर यांच्यासाठी डीजे. अरे बापरे, थँक्यू. नवीन फलंदाज डरने वालों को मैं और डराऊ, डॉन बाई का मैं तो डंका बजाऊ. डॉन आला मैदानामध्ये आता. तर याला फलंदाज आले ते मैदानामध्ये म्हणजेच रोहित भोईर. आपल्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. कंपनी कुठली आहे पण 1000 रुपये देणार ते? विशाल सुरते कंपनी. तर 2 ची पॉवर इथे 1000 रुपये देऊन जाईल का? फलंदाज आहेत मैदानात ते म्हणजेच आणि क्लीन बॉल. आणि इथे फायनल मध्ये प्रवेश केलाय तो म्हणजेच सुरते चॅलेंजर क्रिकेट संघानं. हार्दिक अभिनंदन डीजे.